नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन स्तोत्र. श्री गणेशाय नमः. हे सर्वाद्या सर्वशक्ती, हे जगद्दोद्वारा जगत्पती, साय व्हावे सत्वरगती, या लेकरा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे, ते ते तुझे रूप बरवे, दासगणूस आता पावे, हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महंकाल तेवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमाशंकरा मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री गृणेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत, सर्व संकट निवारता. हे कृपाणवा नारायणा, महाविष्णू आनंदधना, हे शेषशायी परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावणी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरिवरी, पुरी माझी जगन्नाथे. द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझ ठरविती. आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागे पसरुनी पदरा, तुझ विठ्ठले दासगणू. गजानन जे स्वरूप काही, ते तुझ्या विन वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच अधोषजा. या सर्व स्वरूपा कारण, आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दासगणूते, हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे. हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करीतो होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासत्ता आनंदघना, तुला येऊ दे काही करुणा, या जान दासगणूची. तुम्हा सर्वा प्रार्थून, स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमच्या नसे. माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष, पंथाची या माझारी. उष्ट्या पत्रावळी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामभिमान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती,
लपून बसाया कारणे. परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागी पाहुनी. ब्रह्मा हात फळी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर. ब्रह्मा ते सारून दूर, शरणाले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस. तेथे जानराव देशमुखास, मरत असता वाचविले. केवळ पाजुनिया तीर्था, आपुल्या पदीचे समर्था. तुझ लागी दंडवता, असो आमुचा वरचेवर. तुझी आलीला निधीचा, नच लागे पारसाचा. टिटविने सागराचा, अंत कसा घेववेल. पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला. जलते हो आणविण्याला, तहान लागली म्हणून. पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भले. न पाहिजे तुवा भरले, या माझिया भोपळात. जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा. आणि तोच मला आणून द्यावा, यात अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी, नव्हते नाल्या लागुनी. विश्वास ठेवलोनिया वचनी, ऐसे केले पितांबरे. नाल्याची जलास, तुंबा तो लाविता सरसी. आपोआप त्या ठायासी, भव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरत आला, ऐशी तुझी अगाध लीला. तिसाच वर्णन्याला, शेषहित केलं वाटते. सोमवारी प्रदोषांसी, बंकटलालच्या सदनरासी. भाविका आपण व्योमकेशी, दिसतसा महाराजा. यात नवलना तिळभर, काकी तुझ शंकर रमावर. हे जेवढे चराचर, तेवढे तुम्हीच आहात की. तुझे स्वरूप यथा तथ्य, मानवासी नाही कळत. म्हणून पडती भ्रमात, मायावद होऊनी. प्रातः कालाचे वेळी, संपली होती दिवासही. जानकी राम देईना मुळी, विस्तव तुमच्या चिलमिस. जानकी राम सोनार, बागेसरीचा वैश्वानर. द्यावयासी कुरकुर, करू लागला असे की. ते अंतज्ञानी जाणून, कौतुक दाविले करुण. चिलीम विस्तवा वाचून, पेटुनिया दाविली. सोनार विस्तव देण्याला, नाही ऐसे वदला. म्हणून या येता झाला, राग भगवंता कारणे. चिंचवणे ते सोनाराचे, नासले अक्षय तृतीयेचे. प्राणघातक किड्यांचे, झाले त्यात साम्राज्य. अवघे टकमका पाहती, नाका पदर लाविती. एकमेका सांगती, हे चिंचवणे खाऊ नका. मग जानकी राम म्हणाला, साधू सवितव नादिला. त्याचा हा प्रत्यय आला, धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेगेसी, आला बंकटलाल सदनासी. हकीकत बंकटलालासी, सर्व केली निवेदन. बंकटलालाचे वशिल्याने, चरण धरिले सोनाराने. अनन्य भाव भक्तीने, गजाननाचे ते दवा. गुरुराया अंतर, मऊ आपले साचार. तेच काहो केले कठोर, मज विषयी समर्था. आता या चिंचवण्यासी, हात लावा पुण्यराशी. त्याविण मी सदनासी, न जाय येथून.
ऐसी त्याच एकूण गिरा, चिंचवण्यासी लाविले करा. चिंचवणी तेच झारा झरा, अमृताचा विबुध हो. या परी जानकी राम शरण आला, अखेर आपुल्या पदाला. मुकीन चंदू कृतार्थ केला, खाऊन 2 कानवले. माधव नामे चिंचोलीचा, ब्राह्मण एक होता साचा. त्यास बोध अध्यात्माचा, तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली, प्रपंच माया तोडिली. मोक्ष पर्वणी लाधली, तया माधवा कारणे. ऐसे आपुले महिमान, श्रेष्ठ आहे सर्वांहून. पदरी असल्या विपुल पुण्य, पाय तुझे सापडती. वसंत पूजे कारण, घन पाठी ब्राह्मण. आणविलेत आपण, ऐन वेळी ते दवा. बंकटलाले आपणासी, नेले खावया मक्यासी. आपुलिया मळ्यासी, आत आग्रह करुनी. मोहळे होती मळ्यात, मधमाशांची भव्य सत्य. ती पेटविता आगटी प्रत, उठती झाली निचलिले. मधमाशांसी पाहून, लोक करीती पलायन. भय जीवाचे दारुण, आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त, बैसता झाला मळ्यात. मधमाशा अतोनात, बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरून पाहती, परिण कोणाची होय छाती. तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती, मधमाशांच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला, पाहून त्या माशाला. त्यांनी मात्र थोड केला, प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी, तुम्हीच आज्ञा केली खरी. मधमाशास जाया दुरी, ते अवघ्यांनी पाहिले. आपुल्या आज्ञेनुसार, मधमाशा झाल्या दूर. बंकट म्हणे सोनार, आणवितो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे, रुतले असतील मोठे. ते लपून बसती बेटे, स्वामी अवघ्या शरीरात. म्हणून ते काढावया, सोनार आणवितो येठाया. आपण म्हणालात वाया, हा त्रास घेऊ नका. योगशास्त्र येते मला, मी योग बले काट्याला. बाहेर काढितो त्याजला, सोनार कशास पाहिजे. ऐसे वधून कुंभक केला, ते धवा की आपण भला. तेने बाहेर काट्याला, पडणे आवश्यक झाले की. हे कौतुक सर्वांनी, पाहिले त्या ठिकाणी. तो मनुष्य जोडी पाणी, स्वामी आपणा कारणे. आपण म्हणाला त्यावर, हे जीवांनो घटका भर. बैसाया वृक्षावर, आता कोणास चावू नका. संकल्प बंकटलालचा, पूर्ण करणे आहे साचा. 16 मका सेवण्यांचा, निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी, तुम्ही गेलात पळुनी. संकट येता नाही कोणी, तारिता हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास, लोक जमती विशेष. परिसाय संकटास, कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वरासी आपुला करा. म्हणजे सफल होय खरा, तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती, साच केलात गुरुमूर्ती. एक्या मुखे करू किती, मी आपुले वर्णन. कृष्णाजींचे मळ्यात, दांभिक गोसावी आले बहुत. जे होते सांगत, शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी, महंत आणिला वाटे करी. जो जळत्या पलंगावरी,
तुम्हा जवळ ना बैसला. चहूकडून होता पेटला, तो अग्नी आपण शांत केला. तेणे त्या ब्रह्मगिरीला कौतुकात वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण. अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकळीकर हरिदासाचा घोडा आज्ञेत वागला. अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. आडगाव आकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात. आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करुण. अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही. संत जे वदतील काही खोटे होय कोठून. प्रखर असुनी उन्हाळा निर्जनशा काननाला. ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या राणात सर्वे नंबर 52 एका शुष्क गर्दाडाप्रत बनविली तुम्ही पुष्करिणी. भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचे वर. तयाचाही अधिकार थोर आपण बनविला. ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत. खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला. कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी. पळणे फुटली टोणप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने. तेच कृत्य कोंडालिते करविले पितांबरा हाते. आपणची गुरुमूर्ती हे स्वामी समर्था. वद्य पक्षात माघ मासी सोमवतीच्या परवासी. क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात. पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता. फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली. आपणा वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबकपुत्र कौराचा आपुला भक्त होता साचा. जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार. पदार्थ सरुणिया दूर इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान. सांडुनिया भक्षण करी विदुर कण्यांचे. तैसेच आपण केले कौरांचे अन्न बक्षिले. खऱ्या भक्तीचे भुकेले आपण हा महाराजा. सवळदचा गंगा भारती तया फुटली रक्तिपिती. तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा. कोणी न देती त्यास थारा रोग भय करुण. त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास. कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती झाली. लोक म्हणती तया प्रत मिसळू नकोस लोकात. त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपुल्या दर्शनासी. डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला. थोबाड जोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते. उलथून पाडिला रस्त्याते थुंकून त्याच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार. म्हणे आता होईल दूर
व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला, तोच त्याने मलम केला. अवघ्या अंगास लाविला, चोळ चोळूनी निज हाते. एषा रीती सेवा करीत, राहिला गोसावी शेगावात. तयाच्या महारोगाप्रत, आपण की हो निवटिले. तुमच्या कृपेची पुढे, औषध काय बापुडे. अमृत तेही फिके पडे, एचा महिमा गाद. कोणतेही संकट जरी, येऊन पडले भक्तांवरी. ते निज कृपेने करिता दुरी, आपण साच दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत, आपण देऊन कृपेचा हात. न्यायाधीशाचे कचेरीत, निर्दोष त्यासी सोडिले. बाळकृष्ण रामदासी, होता बाळापूर ग्रामासी. त्या माघवद्य नवमीसी, समर्थ दर्शन घडविले. घटकेत दिसावा गजानन, घटकेत सूर्याजी पंतनंदन. घटकेत भजन ते गणगण, घटकेत जय जय रघुवरी असे. तेणे बाळकृष्ण घोटाळला, अखेर ओळखून आपणाला. समर्थ म्हणून नमस्कार केला, काय लीला वाणुती. संत अधिकारे समान, मुळीन तेथे अधिक न्यून. जैसे भक्तांचे इच्छी मन, तैशी रूपे दिसती तया. गणेश दादा खपर्डे, उमरावतीचे गृहस्थ बडे. कृपा दृष्टीने त्याकडे, पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वराड प्रांती, अनभिषिक्त राजा बोलती. राष्ट्रोद्वाराची तळमळती, होती खापर्ड्या कारणे. कोठे न आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टिळकाला, तुम्हीच कृपा केलीत. भगवंताने अर्जुनाला, भगवद्गीतेचा उपदेश केला. जागीतेने जगाला, थक्क करून सोडिले. पार्थदेवाचा भक्त जरी, राहिला वनवासा भीतरी. 12 वर्षे कांतारी, ऐसे भागवत सांगते. भगवंताचा वशिला, प्रत्यक्ष असून अर्जुनाला. वनवास तो नाही चुकला, तैसेच झाले टिळकांचे. संत कृपा असून, शिक्षा झाली दारुण. ब्रह्मदेशी नेऊन, मंडाल्याशी ठेविले त्या. श्रोते त्याच मंडाल्यात, गीता रहस्य केला ग्रंथ. जो आबाल वृद्धांप्रत, मान्य झाला सारखा. कोल्हाळकरा हाते भला, आपण होता पाठविला. भाकरीच्या प्रसादाला, मुंबईत टिळका कारणे. फळ हे त्या प्रसादाचे, गीता रहस्य होय साचे. भाष्यकार गीतेचे, हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर. मध्ववल्लथ त्यानंतर, भाष्यकार झाले. 5वी ज्ञानेश्वर माऊली, भावार्थ दीपिका टीका केली. जी मस्ती धारण केली, अवघ्या मुमुक्षू जनांनी. ज्ञानेश्वरानंतर, 1-2 टीकाकार. झाले परिणा आली सर, त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची. वामनाची यथार्थ दीपिका, तैसाच गीतार्णव देखा. हेही ग्रंथ भाविका, काही अंशे पटेल की. गीतेचा अर्थ कर्मपर, लावी बाळ गंगाधर. त्या टिळकांचा अधिकार, वानायामी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार, अवतरल्या या भूमीवर. तैसाचा आहे प्रकार, या गीता रहस्याचा. तया लोकमान्य टिळकांवरी, आपण कृपा केली खरी. म्हणून तयाचा झाला करी, गीता रहस्य महाग्रंथ. मखामगावी डॉक्टर कौरा, तीर्थ आणि अंगारा. आपण नेऊन दिलात खरा,
ब्राह्मणाच्या वेशाने. ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची. तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहतसा. कन्या हळदी माळ्याची बायच्या नामे मुंडगावची. ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झालीसे. वरदहस्त बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी. तरीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला. तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही. सद्वक्ता बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे. एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला. भोसल्याच्या नागपुरला अति आग्रह करुण. गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्यांचे घरी. उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रीत्यर्थ. इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले. मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या. शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन. परिण झाले दर्शन समर्थांचे कोणाला. चौक्या पहारे सभोवार कडेकोट होते फार. समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनासी. तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला. परी तोंड त्यांची जुमानीला बळकट होता म्हणून. हरी पाटील शिरलात गडबड झाली तेथे बहुत. तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने. जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता. तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या. गोपाळ बुटी धावता आले हरी पाटला विणविते झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला. तो आहे भक्तीस विकला शेगावकराच्या निसंशय. सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जो. हरी पातला कारण स्वामी तुमचे द्वयचरण. हेच महानिधान जोडले से वाटतसे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती. एषा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविकाला. याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधी. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसचे बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी. त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लिलेच्या तो पार कोणा न लागे तिळभर. मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी. टिटवीच्याने सागर शोषवेल का साचार. दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने. आपुली वर्णन्या लिला महाकवीच पाहिजे झाला.
मज सारक्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण. परी जो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास. पूर्वीन त्यास ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो. आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी. परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण. आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा. भेटवा मशी सारंग धरा भक्त बापुण्याच्या परी. आपल्या कृपे करुण सानंद राहो सदा मन. सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनांची. अव्याहत वारी पंढरीची मम करे वावी साची. आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या. अंत घडो गोदातिरी या विना आशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो देह गोदातिरी पडो. सद्भक्तांसी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे तेसे लोकांचेही पुरवावे. आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील. या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ. तेथे न राहो कदा दुरित इतुलेही दयाळा. स्तोत्रपठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती. धर्मवासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर. भूतबाधा बाबा नामती वाविन स्तोत्र पठकांप्रती. लौकिक त्याचा भूवर्ती उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत. येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविला. मोठ्याने करुण गर्जना व्हावे साधू गजानन. शेगावचा योगी राणा सर्वदा पाओ तुम्हा ते. सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुण वास. बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे. याते असत्य मानल्या सुखाचा तो होईल नाश. भोगीत राहाल संकटास वरचे वर अभक्तीने. अभक्ती ती दूर करा गजाननासी मुळी न विसरा. त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई. स्तोत्रपठकांची आपदा निमेल की सर्वदा. दृढ चित्ती धरा पदा गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून. जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पळती की. स्तोत्रपठका भूमीवरी कोणी न राहिल पहा वैरी. अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात रचियेले स्तोत्र पहा. फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी. स्तोत्र केले कळसासी गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती